ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात ही लोकभावना असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मार्कडवाडी गावाचा दौरा केला। आवाज उठवून बॅलेट पेपर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या मार्कडवाडी ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि लोकशाही वाचवण्याच्या लढाईत आम्ही गावकऱ्यांबरोबरच आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली। कोर्टामध्ये जावंच लागणार आहे, त्याच्यामुळे आमचे आमदार आज तिथं गेलेले आहेत दिल्लीमध्ये, काही सुप्रीम कोर्टाच्या वकिलाशीनी चर्चा करणार आहेत आणि सगळी कायदेशीर चर्चा करूनच त्याच्यातला मार्ग काढला। भारत जोडो यात्रेसारखी इथं चालू होणार होऊ शकत आहे, कारण की मतदानवाडीच्या लोकांनी जी सुरुवात केलेली आहे, हा जो आवाज आहे हा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, नव्हे तर जगामध्ये पोहोचला। जागतिक पातळीवर याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे या गावाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आज लोकशाही वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने या गावकऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे याचं फारच महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे राहुलजी आता काय प्रोग्राम तयार करतात ते त्यांच्या दौऱ्यावरच आपल्याला कळेल। या प्रसंगी प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, माजी आमदार बंटी सपकाळ, रामहरी रोपणर, आदित्य फत्तेपूरकर, यशपाल भिंगे, तिरुपती परकेपंडला, शंकर नरोटे, गिरीधर थोरात, संजय गायकवाड, शिवशंकर अजनाळकर, गणेश वड्डेपल्ली, आप्पा सलगर, महेश वड्डेपल्ली यांच्यासह काँग्रेसचे सोलापूर शहर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।